सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती. मी टेरेसवरती गेले, टेरेसवरती खाली आले आणि फ्रेश अशी दारं खिडक्या उघडून घेतली आणि फ्रेश अशी हवा घरामध्ये येत होती आणि सुंदर दिवसाची सुरुवात झालेली होती बघा. आणि मी झाडलोट केली दारं खिडक्या उघडल्यानंतर आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत 6:45 आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज मुलांना सुट्टी पण आहे महावीर जयंतीची. तर थोडंसं निवांतच चाललंय. तर देवपूजा मी काय अगोदर करणार नाही. अगोदर मी स्वयंपाक करणार आहे आज आणि नंतर मग निवांत देवपूजा करणार आहे. तर एखाद दिवशी असं चालतं माझं, जसं वासेल तसं मग मी ॲडजस्ट करून घेते आणि घरातली पण भरपूर कामं असतात, मुलांचं आवरायचं असतं. तर चला आता स्वयंपाकामध्ये मी आज बंटीसाठी धपाटे बनवणार आहे भोपळ्याचे. तर धपाटे आणि भोपळ्याची भाजीसुद्धा बनवणार आहे आणि भाकरीच बनवणार आहे. तर चला आता भाजी बनवण्यासाठी इथे मी दुधी भोपळा घेतला आहे. तर ह्यातलाच मी थोडासा कट करून आहे ना धपाट्यामध्ये पण टाकणार आहे. भोपळ्याचे धपाटे छान लागतात. थोडासा लसूण घेतला इथं भाजीसाठी, कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरचीचं बनवणार आहे मी. तर ह्या कमी तिखटवाल्या त्याच्यामुळे मी थोड्याशा जास्तच घेतल्यात, कारण चरचरीत भोपळा छान लागतो. आता ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी भोपळा आहे ना असं चिरून घेतला आणि एवढा भोपळा मी धपाट्यासाठी ठेवलेला आहे. तर मैत्रिणींना जे माझं दिवसभराचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि काही वेळ मी घर सांभाळत मैत्रिणींसोबतसुद्धा घालवते. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी अशा आहोत की प्रत्येकीच्या कामामध्ये सुद्धा आम्ही मदत करतो आणि दुसरं म्हणजे एकमेकीच्या सुखदुःखामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होतो. तर आम्ही अशा सगळ्या मैत्रिणी आहोत आणि सगळ्या एक जीवाच्या आहेत. जे आपली सख्खी नाती असतात ना ते सुद्धा लांब राहतात आणि एवढं आपल्यावरती प्रेमसुद्धा करत नाही, एवढे आम्ही एकमेकींवरती प्रेम करतो आणि एका जीवाने राहतो. तर अशा आमच्या मैत्रिणी आहेत आणि असा दिवस माझा मैत्रिणींसोबत घर सांभाळण्यात मुलात जातो आणि तेच दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की लिहित जा आणि तुमच्या एका कमेंटने सुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला सुद्धा असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि नवीन जर असाल माझ्या चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं, थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि आता भाजी पण बनवायला घेतलेली आहे. तर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापल्याच्यानंतर मी थोडंसं जिरं घालून घेतलं. जिरं छान परतलं की त्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेतलं. हिरव्या मिरचीचं वाटण आपला तिखटपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा राहत नाही त्या मिरचीला आणि कडू लागत नाही. आता यामध्ये ठसका येईल म्हणून मी थोडंसं चवीनुसार भोपळ्याला जेवढं मीठ लागणार आहे आपल्या भाजीला तेवढं घालून घेतलं आणि मिरची छान अशी परतून घेणार आहे. आता हिरव्या मिरचीचा भोपळा आहे ना चवीला छानच लागतो, पण कधी कधी मी लाल तिखट किंवा मसाल्याचा सुद्धा भोपळा बनवते तर ते सुद्धा छान लागतो. मिरची छान अशी परतून झाली, त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली मी. हळद तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची. फोडणी देताना गॅस थोडा कमीच करायचा आणि धुवून भोपळा चिरून घेतला होता मी, त्याच्यामुळे मग आता काही धुतला नाही आणि भोपळा छान असा मिक्स करून घ्यायचा ह्या फोडणीमध्ये. आता डाळ ह्याच्यामध्ये मी वापरत असते, पण मुलांना डाळ आवडत नाही, मला आवडते, त्यामुळे मी आज डाळच टाकणार नाही. मसाल्यामध्ये छान असा मिरचीमध्ये जर भोपळा परतून घेतला त्यानंतर मग छान कूट घातलं मध्ये ना मी फक्त थोडंसं अर्ध्या वाटीसुद्धा कमी पाणी याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून भोपळा खाली लागणार नाही. आणि भोपळ्यामध्ये अंगच पाणी असतं ना त्यामुळे ह्याला पाणी सुटतं. आणि थोडंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून कमी गॅसवरतीच मस्त असा वाफवून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आता भोपळा शिजायला टाकल्याच्या नंतर मग मी हे पीठ मळून घेतलं धपाट्याचं. आता डाळ, गहू आणि ज्वारी एकदमच मी पीठ दळून आणून ठेवत असते, म्हणजे त्याचे धपाटे शेंगोळे होतात. तर इथं भोपळा मी धुवून खिसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर यामध्ये घालणार आहे. तर एक 4 ते 5 धपाटे होतील ह्या हिशोबाने मी पीठ मळलेलं आहे. लसूण, हिरवी मिरची, जिरं, ओवा आणि कोथिंबीर टाकून आणि हिरवी मिरची टाकून मी छान असं वाटण केलं याचं. आणि भोपळ्याचे धपाटे ना छान लागतात आणि मुलांना कळत पण नाही बरं का ह्यातमध्ये भोपळा टाकलाय म्हणून.
हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि धपाटे बनवायला घेणार आहे. तर धपाटे बनवण्यासाठी मी तवा गॅसवरती तापत ठेवला अगोदर आणि वाटीमध्ये असं पाणी घेतलं. पोळपाटावरती कापड टाकून घेतलं आणि कापडावरतीच थापत असते मी. त्याच्यावर थोडंसं असं पाणी घालून घेतलं आणि हाताचे ते 3 बोट आहेत ना ते असं त्याने थापून घ्यायचे. पाणी जास्त नाही लावायचं कारण धपाटे पीठ थोडंसं घट्टच मळायचं आणि नंतर ज्यावेळेस आपण भोपळा टाकतो ना त्यावेळेस ते पीठ पातळ होतं. असं एकसारखं थापून घ्यायचं आणि एकदम पातळ असं थापायचं म्हणजे धपाटे खायला ना खमंग लागतात आणि मुलं पण आवडीने खातात. आत्ता उन्हाळा चालू आहे आणि रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो. तर मग असं थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना सुट्टीच्या दिवशी बनवून दिलं तर मग ते आवडीने खातात. आणि त्यातली त्यात आज बंटी पण आजारी अजून आहे त्यामुळे त्याच्या तापीमुळे त्याच्या तोंडाला चव नाही म्हणून मग धपाटे शेंगोळे असं जर बनवलं तर मग ते खायला खमंगच लागतं आणि त्याला ते आवडतात सुद्धा. तर मध्ये मध्ये असे होल पाडून घ्यायचे पातळ थापून झाल्याच्या नंतर म्हणजे ते व्यवस्थित असं भाजतं आणि नंतर मग तव्याला तेल लावायचं अगोदर आणि मग मी भाजून घेत असते. खरपूस असे भाजून घेतले ना एकदम छान लागतात. टाकल्याच्या नंतर मी धपाटे वरती टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढईने ना थोडंसं तेल सोडायचं म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित असं धपाटं हे असं भाजलं जातं आणि होतं. हे भाजते तोपर्यंत दुसरं पण बनवणार आहे. तर त्या तव्यावरती ना थोडंसं चिकटल्यासारखं व्हायला लागलं म्हणून मग मी हा ॲल्युमिनियमचा तवा टाकला. तर याच्यावरती बघा एकदम छान असे धपाटे हे भाजतात आणि त्याच्यावर पण भाजतात पण भोपळ्यामुळे ना थोडंसं चिटकून बसायला लागलं म्हणून हा तवा टाकला. ते एकदम छान असे भाजले त्याने एकदम खरपूस भाजतात बघा आणि क्रिस्पीसुद्धा होतात आणि मुलांना आहे ना हे दही धपाटे किंवा नुसतेच जरी खाल्ले तरी सुद्धा छान लागतात आणि सॉससोबत मुलांना आवडतात. त्यामुळे मग मी कधीतरी असं बनवत असते. तर अशाच पद्धतीने मग मी सगळे करून घेणार आहे. माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मी गॅस वगैरे सगळं किचन वाटा आवरून घेतला आहे, क्लीन करून घेतला आहे. त्यानंतर स्वयंपाकाचे भांडे वगैरे सुद्धा घासून घेतले. आता देवपूजा करायला घेणार आहे. लगेच पूजा करायला घेतली मी अगोदर तर जास्वंदीची फुलं आणून घेतली आणि चाफ्याची फुलं आणली, 2 गलांड्याची पण सापडली. आता देवपूजा करायला घेणार आहे. देवपूजा करण्यासाठी मी अगोदर दिवा लावून घेतला रोजच्या प्रमाणे आणि आज मंगळवार आहे तर मंगळवारची छान अशी रांगोळी काढली छोटीशी. नंतर कलशाची पूजा करून त्यावरती हळदी कुंकू लावून फुल वाहून घेतलं. देवांना पण रोजच्या प्रमाणे आंघोळ्या घालून हळदी कुंकू वाहून माळा घालून घेतली आणि छान अशी फुलं वाहून घेतली. तर आजची ही पूजा आहे. मध्ये सुद्धा रांगोळी काढून घेतली, उंबरठ्याची पूजा केली. तर आता वाजलेले आहेत 9 आणि माझी देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता राहिलेली कामं मी आवरून घेणार आहे. आणि आज पण एका मैत्रिणीचे 1 किलोचे पापड आहेत. तर आजचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, तर मी झाडू वगैरे करत होते परत डबलचा तर एक मैत्रीण आली बघा. पापडाचं पीठ कशाला आणलंय? तुम्हाला छान मळता येतो म्हणून. तर बघा इथं ती पीठ मळायला घेऊन आलेली आणि सगळ्यांचं पापडाचं पीठ आहे ना मीच मळत असते. 1 किलो डाळ तिने दळून आणलेली आहे म्हणजे 3 पावशेर उडदाची डाळ आणि पावशेर मुगाची डाळ टाकून असं 1 किलोच्या प्रमाणामध्ये दळून आणलंय. आणि त्यासाठी एक रामबंधू मसाल्याची पुडी आणलेली तिने. तर सगळ्यांचे पापडाचं पीठ मीच मळत असते आणि असं सगळं काम व्हायच्या अगोदर जर मळून ठेवलं 9-10 वाजता तर 12-1 वाजेपर्यंत छान असं 2-3 तासामध्ये भिजतं. आणि नंतर मग सगळ्यांची कामं आवरली की आम्ही पिठं ते पापड लाटायला घेत असतो. चाळून घे याच्यामध्ये सगळं होतं आणि थोडंसं पिठी काढायला लावून ठेवायला चालतं. इकडे थोडंसं पिठी लावण्यासाठी मी काढून ठेवलंय आणि 1 ग्लास पाण्यामध्ये रामबंधू मसाल्याची पुडी मी विरघळायला सांगितली तिला, तोपर्यंत मिक्स करायला सांगितली आणि 1 चमचा मीठ घालणार आहे म्हणजे छान असे चवदार पापड होतात बघा. थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण या पिठामध्ये ओतून छान असं मळून घ्यायचं. आता पापडाचं पीठ मळण्याच्या अगोदर मी ना हाताला असं थोडंसं तेल लावून घेत असते बघा. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आम्हाला पापडाचं पीठ कसं मळतात ते दाखवा.
हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. चमच्या हातात ठेवला काय. आणि हे जे पाणी आहे ना आपण पापड खार मिक्स केलेला तो सगळं ह्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि डायरेक्ट हात न घालता आपल्याला भातवाणी किंवा उलातनं घ्यायचं आणि त्याने असं पिठाने सगळं असं पाणी ते मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग हात घालायचा आपल्याला आणि थोडंसं असं मळून घ्यायचं आणि थोडासाच हात पाण्याचा घालून छान असा गोळा करून घ्यायचा बघा. भातवाणीने मिक्स केल्याच्या नंतर मग मी असं हाताने दाबून येते बघा. म्हणजे सगळं पाणी जे आहे ना त्या पिठाला मिक्स होतं आणि कणाकणांना लागतं पिठाच्या. आणि मग सगळे पापड एकसारखे चवदार बनतात. लगेच आपल्याला पाणी नाही घालायचं वरनं. थोडंच पाणी जसं लागेल तसं घेऊन छान असा पिठाचा गोळा मळायचा. तर अशा पद्धतीने मी फक्त 10 मिनिटात पीठ मळलंय बघा. असं पीठ मळून घ्यायचं आणि एकदम सॉफ्ट मुलायम पीठ बनतं आणि पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही. छान असा उंडा तयार झालाय बघा. आणि मी जी ते दळून आणलं होतं ना त्याच कॅरीबॅगमध्ये हा उंडा ठेवून घेतलेला आहे पिठाचा. तो असा पॅक करून घ्यायचा आणि एक पातेलं घ्यायचं. त्या पातेल्यामध्ये ना असा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि एक 2-3 तासासाठी हे पीठ छान असं भिजून घ्यायचं. मग पापड आहे ना एकदम मस्त पटकन लाटायला येतात आणि पटापट होतात सुद्धा. वाजलेले आहे 10:30 आणि मी चालले थोडंसं बाहेर. तर चला कुठे चालले काय चालले तुम्हाला पुढे दाखवते. तर त्या आजींना मी भेटायला गेले होते आणि तिथे 11:30 वाजले होते आम्हाला जायला. तर त्या जेवण करत होत्या. नंतर आम्ही बसलो बोललो गप्पा मारल्या नंतर घरी निघाली. आणि आता वाजलेले आहेत 12:30. आता अजून मला जेवण वगैरे करायचं आहे. बंटीला औषधं द्यायच्यात त्याला पण जेवायला द्यायचं आहे. तर चला आणि नंतर मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पापड लाटणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा. आज बरोबर आहे ना 1:15 वाजले बघा आणि आम्ही पापड लाटायला बसलोय. अगोदर उंडे करून घेतले आणि आता पापड लाटायला बसलोय. तर बघू आता आज 1 किलोचे पापड आहेत तर कधी होता. आणि मैत्रिणी पण आलेल्या आहेत तरी आज 2-3 गावाला गेल्यात बरं का. नाहीतर मग तर काय 15-20 मिनिटातच झाले असते. आता सगळे पापड करून घेणार आहे. एवढा उशीर कसं काय लावला आज. शेवला झोपी लावलं होय. बरं लाटा आता बरोबर लाटा. हे बघा 1:15ला पापड लाटायला बसलो आणि 2:15ला पापड बनवून तयार झालेले आहेत 1 किलोच्या प्रमाणामध्ये. तर गार्गी पण इथं आलेली आहे खालून वरती. तर गार्गी लय छान क्लिप लावली ग तू. कुणी लावले. मम्मीने लावले होय. छान लुक केलाय बघा आमच्या गार्गीचा लुक. वाजले ते आता आणि बघा मुलं सुट्टी असल्यामुळे ना क्रिकेट खेळत होती आणि हा आमचा समर्थ बघा कसा खेळतोय सायकल. तर बघा इथे 5:30 वाजलेले आहेत आणि मी मला बरं वाटत नाही म्हणून थोडंसं मेडिसिन घ्यायला आलेली आहे. तर आरोग्य मेडिकल आहे तर मुलांच्या ट्युशन पशी जवळच आलेलं आहे आणि ह्या ताईंनी 1 महिन्यापूर्वी मेडिकल टाकलेलं आहे. पण इथे डिस्काउंटमध्ये तुम्हाला गोळ्या औषधं मिळली जातील. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करू शकता. तर तुम्हाला दाखवते एकदा. इथे तुम्हाला शुगर BP सगळी औषधं डिस्काउंटमध्ये मिळली जातील. बघा ह्या ताईंचं मेडिकल आहे तर नक्की ह्या मेडिकलला व्हिजिट द्या. तर 6:30 वाजले होते आणि संध्याकाळचा सनसेट पहा. वाजलेत बघा 6:45 आणि मी दिवाबत्ती संध्याकाळची करून घेतलेली आहे आणि इथंच मी आपल्या ब्लॉगला एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत बाय.